राजे कीर्तनामध्ये रमलेत, मोजके 4-5 मावळे सोबत आहेत, आणि जवळचा एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली. शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, पकडा, सुवर्ण संधी आहे, जास्त तापा नाही, मोजकेच आहेत. असे तर काही सापडत नाहीत, गनिमी कावा करते, आता आपण कावा करा म्हणले. जवळच्याने बातमी, ही फुटणारी जवळचीच असतात बरं का, जवळची नीट सांभाळायची, त्याला गुह्य माहित असतं, आणि तो फुटला की पटांगण होत असतात. माणूस डोळं झाकून विश्वास टाकत असतो, ती मान कापीत असतात. विश्वास ठेवायचा कुणावर हे लय अवघड झालंय सध्या. माकडाच्या हातात तलवार दिली तसलं काम झाले. एक राजा झोपला, झोपायच्या आधी त्याने माकड ठेवलं रक्षण कराय, तलवार दिली, म्हणला मला त्रास नाही झाला पाहिजे, कुणीही माझ्या विरोधात गेलं की तलवारीनेच काम कर म्हणलं. ओके. राजा झोपला आणि राजाच्या नाकावर मच्छर बसला. माकडाच्या एकच डोक्यात राजाला त्रास दिला की हाणायचा, मच्छर गेला उडून, नाकच हाणलं म्हणा राजाचं. काय बघता, ही असलं झालंय. विश्वास ठेवता कुणावर? ज्याच्या खांद्यावर मान टाकाल तेव्हा खांदा काढून घेतोय, मान कापितोय. सध्या विश्वास जपणाऱ्यापेक्षा विश्वासघात करणारी गद्दार जास्त जन्माला आले. म्हणून तुकोबराय म्हणले, या चोरांवर मी विश्वास ठेवत नाही, संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा. बस, जगात विश्वास ठेवण्याची माणसं फार मोजकी माणसं राहिले. आयशिया चोराचा कैसा हा विश्वास. आणि म्हणून भगवंता, म्हणून तुझी कास धरिले तुकोबराय म्हणतात. बस, या सगळ्यांनी विश्वासघात केला म्हणून तुझ्याकडे आलो देवा. लोकांचं काय खरं, एखादा नेता जर सभेवर भाषण ठोकीत असेल स्टेजवर, आणि त्याच्या स्टेजवर त्याचेच जर 100 पदाधिकारी बसलेले असतील, तर त्या 100 पैकी 30 त्याला पाडायसाठी त्याच्या स्टेजवर असतील. हे गणित आहे बरं का राजकारणाचं. त्याचीच खात्यात, त्याचीच पेत्यात, झेंडा त्याचा, स्टेटस त्याचाच, कार्यक्रम त्याचाच वाजून टाकतात. हे समाज आहे माय बापा. जवळची. मला एक सांगा महिला मंडळ, तुम्ही आता आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारण्याला कस काय माहित झालं? अय सासा हो, मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येतंय का? सासा हो, तुमची सून स्वयंपाकामध्ये अपूर्ण आहे. तिला चपाती बनवाय घेतल्यानंतर ती भारताचा नकाशा करते, भात कच्चा ठेवते, वरणात मीठ टाकत नाही, पुऱ्या जाड करते, सगळ्या स्वयंपाकाचा इचकुंबा करून टाकते. हे शेजारीला कुणी सांगितलं? EBP माझाचा पत्रकार आहे का TV 9 बातमी दिली का झी 24 तास आहे त्यांना त्यांच्याच बातम्या देणं होय नाही? पत्रकार तुमच्याच घरात आहे, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की कुठानं सुरूच, तुझी बरी बाई, माझीने तर पुरं वाटोळं केलंय, उठलं की सुटलं की माहेरलाच जायचं म्हणती. या इकडं तर थांबानाच आहे, पण तुझी लय भारी, माझीने पुरं वाटोळं केलंय. स्वयंपाकाचं तर, आणि पोरगा तर बैल झालाय, बैल. आणि नुसता बैल नाही, नंदी बैल, हायफाय बैल. तिचं काहीच मुडीत नाही, माझं काहीच ऐकत नाही. काय अवघड आहे वो. बरं, तुम्ही तुमच्या पोराचं सुनाचं शेजारणी पशी गारणं केल्या, हो तुमची लेकन सून सुधारणार आहेत का? अहो ती जास्त बिघड, त्यांना प्रॉब्लेम जिथं आहे तिथंच इंजेक्शन हाना ना. ह्याच्या त्याच्यापाशी काहाला चर्चा करता? तुम्हाला सुनबाईचं पटत नाही तर सुनबाईलाच बोला ना. गावात बोबाटा कशाला देता तुमच्या लिकीला, जावयाला, शेजारणीला? ही व्हायरल बातमी, ही नेटवर्क इतकं पॉवरफुल आहे ना. अरे जवळच्या माणसाचे दोष सांगू नका, गुण सांगा. एखादा चुकलं सुनबाईचं तर बाजूला घ्या, लेकीसारखं समजून सांगा. माणसात गुण आणि एकांतात दोष, 2 वाक्य फार महत्वाचे. दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. समाजात सामाजिक जीवन जगताना बी लक्षात ठेवा सगळ्यांनी. एखाद्याचं जर चुकलं, चुकतच असतं माणूस, चुकीचा पुतळा आहे. नाही चुकल्या हे देव होई नाही, जी पूजा करतात, हे चुकतो तोच माणूस. त्याला बाजूला घ्यायचं, तुला माहिती
मी डोक्यात इस्कोर आहे, माझा स्वभाव पटकळे, मी तुला झपकीन, तुझा आता किती चुका पादरात घालायच्या, पण तू हाय आपल्या कस्टडीतला, तर तुझे घातल्या अपराध पोटात, तू आता तरी सुधर, तू येड्यावानी करू नको. बाजूला घेऊन सांगायचं, माणसात म्हणायचं वा ह्याच्यासारखं रत्न 50% ते जीव वळून टाकतंय हो. मी बावळाटच आहे म्हणतो, पण माणसात माझी किंमत वाढवली, लक्षात येते का बघा ना. आपण ह्याच्या उलट करतो, माणसात फडफड बोलायचं आणि एकांतात म्हणायचं लय भारी का तो कुत्रा ऐकायला नाही. त्याचं वर्णन कशाला करतो, ही लय मोठं सूत्र, याला ब्रह्मवाक्य समजा. दोष एकांतात आणि गुण माणसात सांगावे, आणि जवळच्याचे दोष ह्याच्या त्याच्यापाशी सांगू नका. जवळची क्लिअर पाहिजे, तिथं आपला विषय चाललाय. जवळचा फुटला बातमी दुश्मनाला पोच झाली, राजेंना पकडा. असंच भव्य दिव्य कीर्तन, हजारो सैनिकांनी मंडपाच्या कडेला वेडात टाकला. मावळ्याने बघितलं, अरे बापरे, आपल्याला पकडायला. ज्याची खरी सेवा सांगतो बरं का, नीट आहे का, त्याच्या भय काय जीवा. अरे बापरे, मावळे का घाबरले, स्वतःच्या जीवाला नाही. ते भेट नव्हते, ते भेटेन त्यांना मावळे कस काय म्हणायचं. आपुले मरण पाहिले मी, स्वतःच्या जीवाला भेट नव्हते. त्यांचं वाक्य होतं, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येतील, पुन्हा पुन्हा जातील, पण तुमच्यासारखा जानता राजा, श्रीमान योगी, श्रीमंत योगी पुन्हा पुन्हा जन्माला येत नसतो. ती वाचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून मावळे घाबरले. घाबरायचो ती बी वजनदार होती. वाघासंग कुस्ती खेळायची, ओसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. ती काही सोपी नव्हती. एक मावळा 100 जणांचा कार्यक्रम करीत होता. ती काय लाह्या खाणारी होती काय. शेड्डू जर ठोकला तर ठोय दिशेने परिसर घुमत होता. आपली जेवढी मनगटे तेवढ्या त्यांच्या मिश्या होत्या. त्यांची मनगटे केवढी असते. घोड्यावर जीवन आहे हे. आता भगवा झेंडा आणि स्वराज्य आणि शिवाजी महाराज की जे स्टेटस ठेवताना मजा वाटते. आयुष्य त्यांचं गेलंय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. नवरदेवाला 15 मिनिटं घोड्यावर नाचवला तर 3 दिवस उठत नाही. ती झोपीतून म्हणते कंबार गेलं राव माझं, लयच घोडा नाचला. आणि मावळ्यांचं आयुष्य घोड्यावर गेलंय. कधीतरी विचार करा, हे सोप्या गोष्टी नाहीत. काय शरीरानं मनानं मजबूत असतील. त्यांचे आदर्श घ्या तरुण मुलांनो. शरीर संपदा कमवा. पूर्वी गावात मारुतीची मंदिरं होते, मंदिराच्या शेजारी तालमी होत्या, आणि गावातली तरणी बाण मुलं शरीर संपदा हनुमंतरांच्या कृपेनं करीत होती त्या तालमीमध्ये. आता तालमी बंद झाल्या, गावातले लिजिमचे खेळ बंद झाले, मनगटात ताकती राहिले नाहीत, दंडात ताकती नाहीत. असली पोरं झाले ते. धाब्यावर जायचं, दारू प्यायचं, आई संग भांडणं, बापा संग भांडणं. गावात कोणचा मॅटर झालं की हेच पुढं. ह्याला बघितल्यावर डीजे वाल्याला घाम सुटतोय, असला तर हे पियाल्या अंग घाली होतोय. नवरदेव भांबावल्याला घोड्यावर बसतो लग्नाच्या दिवशी, आणि 4-5 पेताडी बाटलीसाठी त्याच्या पुढं करा. 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण घाम पोसाय, मंडवळ्या बांधाय, फेटा सावराय, सलवार, कटियार, काळजात घुसली त्याच्या हातात कटियार. बाटलीसाठी पुढं करतात. आणि ते नवरदेवाला वाटतं काय माझं वजन आहे इतकी माझ्या हाताखाली तुझ्या नाही. ती बाटलीसाठी तुला कुत्र इचरीत नाही भाऊ, तू फक्त पाजितोय म्हणून तुझ्या पुढं करतात. ह्याचा जरा तो ध्यानात ठेव. आणि मग त्याला वाटतं मी इंद्र झालं. इंद्र नाही, तू दलिंद्र आहे रे. तू काचा इंद्र आहे. त्याला वाटतं मी वीरभद्राचा अवतार. वीरभद्र नाही, तू दळभद्र आहे. वीरभद्र कशाचा दावा. जेव्हा काय डीजे वाजला, घोडा उदाळा, नासा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलवर. लग्नातून नवरदेव नेला घोड्याने. आमच्या जिल्ह्यात झालं ते, श्रीगोंदा तालुक्यात 3 किलोमीटर नेलता नवरदेव. घोड्याने येड्या बाबळीत फेकून दिला त्या नवरदेवाला तिकडं. उलता पालताच केला. तालुक्याचं पोलीस खातं शोधा. इतक्या लांब 3 किलोमीटर कोण बघायला. तिथल्या तिथं चक्रा मारायची. मंगळ करायच्या महागाव कुठंच गावाना नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला. बरं आता येड्या बाबळीतून ओढून काढलाय म्हणजे तब्येतीचं त्याचा एक तडाका. नवरी कुठे
लोक म्हणली तिचं कालच झालं कुणा संग. अरे लोकांनी मामाच्या पोराला उभा केला आणि कवर तुझी वाट बघते आणि तू गावानाच. तो म्हणला आता मी काय करू, तू घोडा डीजे बजाव. आता काय करतो बाळा तू, करायचं तेव्हा सगळं वाटोळ करून टाकलं ना, आता काय करतो, वेळ निघून गेली आता लोक कवर काय. आणि ही पेताडी खताडी आहेत ना नवरदेवाचे मित्र फित्र, ह्यांनी जरा थोडं भान ठेवा लग्नामध्ये. तुमच्यामुळं लग्न 2-2 तास लेट लागत आहे. परण्या किती वेळ नाचवावा काय, ह्याला मर्यादा आहे का नाही. 12:30चं लग्न आहे, अख्खं 50 गावची माणसं 12:30 दुपारचं लग्न आहे, मरणाची पळापळ करतात आणि पेताडे अजून एक गाणं होऊन द्या. आणि तुम्हाला जर लग्न टायमिंगला लावायचं नसेल तर लग्न पत्रिकेत टाकीत जाते. तर टीप, लग्न 12:30 ते 6 याच्या दरम्यान कधीही लागेल. हे असं ठळक अक्षरात बोल्ड फॉन्ट मध्ये टाका, लोकांना ते असं दिसलं पाहिजे की बाबा हे मेन ह्यांचं हे सार आहे की कधी बी. मग आपलं लोक भेट देऊन जातात ना, मरणाची पळापळ करतात वेळेसाठी. हे पेताडाने कवर बी नवरदेवाला तिकडं अडकून धरायचं, काय मर्यादा काय. फार अवघड झाले. माय तरुण मुलाने जरा शरीर संपदा कमवा रे. काय ताकदी राहिल्यात, काय ताकद होते हनुमंतरांना सुरवाडा. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या, झपकी होते ना आपल्याला. हे वाघ असाला झाला की दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. हे हनुमंत बली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. पावर जाग्या बुका केला दाढीचा, काय ताकद आहे. दाढी जळ्या मिशा राहिल्या असत्या का, दाडा दाडाच पेटल्या, गाव जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. एवढी ताकद का होती तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या दगडाच्या. काय ताकद असन. आता आईचं दूध राहिलंय का, बाटली. जलामल्यापासून बाटले तर शेवटपर्यंत बाटलीच. टोपणात बदल होतो. लबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं आणि वसाचं वाट्या व्हॉट्सअप खेळत ह्याला त्याला स्टेटस ठेवायचं, मैत्रिणीला फोन करायचं आणि पोरग झुळीत तोंडात बाटले हे करत. त्याला कळा ना मम्मी कुठं पापा कुठं, नुसतं सलापाकडे बघत आहे ती, गुर्रू गुर्रू डोळं फिरवतंय. पोरं बी तसलीच. काय ताकद राहिली का. कायच्या मांडी पोरांना आता खेळाय भेटतंय, कायच्या मायेची उभं, कायच्या पदराची उभ राहिली का. आई जीन पॅन्टवर फिरती. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यासारख्या माता मावल्या बघितलं तरी जरा थोडं मनाला बरं वाटतं. पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभल असे वेशभूषा असं बघितलं तरी जरा वाटतं की महाराष्ट्राच्या मातीत कीर्तन चालू आहे. अहो ह्या पुण्या मुंबईकडे आमचे कीर्तन जास्त असते, तर पश्चिम महाराष्ट्रात उदाशी भरती राहून नुसती कीर्तनाला गेल्या. कोण कोणाचे कपडे घालते हे सुद्धा कळना. परवाच पुण्यात कीर्तन होतं. एक पोरगा बापाच्या मांडीवर बसलं होतं, मोठमोठ्याने बॉम्बलायचं लागलं, रडाय. मी म्हणलं किती रडतंय राव, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की. तो मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्ट घातली होती, टी शर्ट होता, बॉबकट टाकला होता, गोगल घातला होता, चष्मा लावला होता गोगलच्या वर आणि कानात हेडफोन. आता मला काय माहिती मम्मी का पप्पा आहे बार, कोण कुणाची कपडे घालतय बो. तुम्हाला काय तुमची कपडे पुराणात का, गरीबाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय. जगू द्या ना गरीबांना. ह्यांनी कधी तुमची कपडे घातल्यात आहेत का, साडी वगैरे काय. मग तुम्ही ह्यांची का कपडे घालता बो. काहीतरी उगा नाटकं करायची, काहीतरी ज्याची त्याची लक्ष्मण रेषा ठरली ना राव. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहेत. दुसऱ्याकडे बोट फिरवण्यापेक्षा आधी आपण आपला धर्म किती जपला ह्याचा विचार करा. लोकाला काय नाव ठेवता. गावात नुसती मंदिरं बांधून उपयोग नाही, त्या मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे. आठवड्यातून एक दिवस गावातल्या तरुण मुलांनी एकत्र येऊन आपल्या ग्रामदेवतेची आरती घेतली पाहिजे. मस्जिद मध्ये कधी तुम्हाला लोक पत्त्या खेळताना दिसली का.
चर्चमध्ये कधी बेवडे खताडे पेताडे दारू पिऊन त्या चर्चमध्ये गेली का? येशू ख्रिस्ताच्या चर्चमध्ये आणि गुरुद्वाऱ्यामध्ये आधी डोकं बांधावं लागतंय शीख धर्मामध्ये, मग एंट्री. कुणी बी असू द्या डोकं बांधन मग आज जा. आपली पिऊन मंदिरात पत्या खेळतात आणि मारुतीला राणी धावतात. मारुती म्हणतो लंकेतल्या बघून येडेवानी केलं आणि कागदातली बघून कुठं मी भाळत असतो होय तेव्हा. तुम्हाला दुसऱ्या जागा नाहीत का पत्या खेळायला? मंदिरच कशी महादेवाची मंदिरं, तिथंच गांजा वाढायचा. मंदिर असत्या दगडाचे निवांत गार लागतं, इशीची गरज नाही, तिथंच पत्त्याचा डाव. येड्या बाबळीत खेळा, वाड्यात खेळा, तिकडे दुसरी जागा आहेत ना तुम्हाला. मंदिराचं पावित्र्य का नष्ट कर? हे ज्याचं त्याला कळू नाही का? हे प्रत्येकाने आत्मचिंतन करा. आपण आपल्या धर्माची रेषा मोठी करा, दुसऱ्याची रेषा पुसू नका. आपली मोठी करा, दुसऱ्याची आपोआप बारीक होणार आहे. यासाठी तरुण मुला शरीर संपादन आणि यासाठी निर्व्यसनी जीवन जगा. किती व्यसनाधीन वाढली? 70% समजदार रूप येतोय, 70%. 80% तंबाखू. मग हे काय कीर्तनात नाहीत का? इथं आलेले काही सगळे असे एकदम तुपातलेच आहेत का काय साजूक? इथं नाहीत का ते? परिवर्तन कधी? आयुष्य जरा आता तरी सारे नाही ऐकले, गायले गीत धरली लाज सांडिले, हित नावडे पुराण बैसले संतन केली बहुत परनिंदा. गेलं ना आयुष्य. काय आयुष्य? वाघासारखा नरदेह मिळाला, काय तुम्ही उपयोग केला? जरा आत्मचिंतन करा. आपला आदर्श आपल्या पुढच्या पिढीनं, आपल्या मुलानं काय घ्यावा? आपलं जीवन जरा, बापच जर दारू पिऊन गावात जर कुणीकडे पडत असेल तर त्या मुलाला सुद्धा समाजात मान खाली घालावी लागते. त्याच्या बायकोला सुद्धा समाजामध्ये गावामध्ये किंमत नाही. पण पेताडाची बायको भाग्यवान आहे. बापाचं नाव कमवण्यासाठी, भावाची इज्जत राखण्यासाठी शेवटपर्यंत संसार कडेला नेते आणि स्वतःला झालेलं दुःख कधी बोलून दाखवत नाही. हे दारू पिऊन मारतो, पण कधी भावाचा आणि बापाचा फोन आला तर म्हणते माझं एकदम छान चालू, तुम्ही काळजी करू नका. ह्या पेताडांच्या बायका भाग्यवान भेटल्यात म्हणून ह्यांचा संसार टिकून आहे. हा मूर्ख बावळाटांच्या संगतीला लागून 70 रुपयाच्या बाटल्यानं संसार उद्ध्वस्त केले. लक्ष्मीसारखे बायको, चंद्र सूर्यासारखी पोरं, त्यांच्या अंगावर कपडे नाही, बायकोच्या डोक्याला तेल नाही, शाळेत भरायला फी नाही. आपल्या मुलाकडे बाकीचा समाज, बाकीचे पोराचे मित्र कोणत्या नजरेने पाहत असेल याचा कधीतरी विचार करा. दिवसभर गावात बोंबलत फिरतो, बायको दुसऱ्याच्या रानात मोल मजुरीला जाते, 200-300 रुपये रोज कमीतो, संध्याकाळी वाट आडीतो, म्हणतो प्यायला 100 रुपये देईन, जर नाही दिलं तर तुला मार देईन, नाही तर मी आत्महत्या, धमकी देऊन पैसे घेता प्यायला. अरे बाईनं तुम्हाला पोसावं हा तुमचा पुरुषार्थ? जरा लाजा धरा. वाघासारखा नरदेह मिळाला, बाईच्या जीवा दारू पिता आणि नाही दारूला पैसे मिळाले तर लसूण चोरीत येत. ही कांदे, कुणाच्या गाडीचं पेट्रोल काढायचं 5-50 रुपयाचं त्याच्यासाठी. अरे काय धंदे करीता आणि काय तमाशा लावलाय हे आम्ही सांगावं, तुम्ही ऐकावं. तुम्ही एवढे बुद्धू नाही. ज्याचं त्याला कळालं पाहिजे. आम्ही सांगू शकतो, निर्णय तुम्हाला घ्यायचे. कोणताच देवन, कोणते संत तुमचे कल्याण करू शकत नाही. तुमच्याकडे जर विचार नसतील तर माऊलीचं ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा, आपुले आपण तुमचा निर्णय, तुम्ही तुमचे गुरु व्हा. माणसं बदलासाठी अख्खं कीर्तन कधीच कामाला येत नाही. एक शब्द लय झाला ज्याला बदलायचंय त्याला, एक शब्द, एक वाक्य मनाला चाटून गेलं पाहिजे. 2 तासाच्या कीर्तने माणसं सुधरत नसतात. ज्याला बदलायचंय त्याला एक वाक्य लय झालं. आपण जे ओरिजिनल निसुग आहे का त्याला कोडगा म्हणते. त्याला काही सांगा, मागचे मंडळी बोलू नका, त्याच्यात बदलच होत नाही. मायबाप लईच कोडगे असतात म्हण काय काय. आता इतकं आम्ही बोललो ना तरी काय काय म्हणतात, आमचं काय गेलं, त्याचंच रक्त आटलं आराडता. एक जण बाजारात गेलं, कोडगं होतं, म्हातारी काय बसली होती पिरू, ह्याने म्हाताऱ्याचं पिरू चोरलं आणि पळून गेलं. म्हातारी बी जुन्या काळातली होती. म्हाताऱ्याने बी पळू जाऊन त्याला धरला, गचोरत धरलं, पायातली चप्पल काढली, सणासण चप्पलीने इतका हाणला, चप्पल तुटली. तेव्हा म्हाताऱ्याने हाणायचं बंद केलं. अख्खं गावाने थुतू केलं. मूर्खा, 2 रुपयाचं पिरून भर बाजारात चप्पलने मार खाला. हे म्हणला ग बसा, माझं काय गेलं, त्याची चप्पल तुटली. हाय का कोडगा, ह्यो कसा बदलायचा सांगा ना मला. ह्याला आता काय सांगावं, शब्द संपले आमचे, झाली बोलायची शिमाय, ह्याच्या पुढचे आमचे शब्द नाहीत. तुमच्यात बदल होतो पण मंडपात हायतोवर. कीर्तनाच्या बाहेर गेला की तांबाखू हातावून इडा मळता लय लांबून महाराज येतात रे बाबा, हा लय आरडतात आणि आमच्या भताने साहेबांनी त्यांनी लय
भारी भारी निवडून महाराज आणलं होतं. तंबाखू वगैरे निवडते ते कीर्तन संपले आम्हाला. आणि ते पहिल्या दिवशी आणलेलं जरा बारीकच पिल्लू होतं र, लय दुतलं र आपल्याला. दुसरा म्हणल्या त्यांनी सांगितलं की व्यसन करू नका. हा गप म्हणला सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असतंय. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको म्हणा घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा करू नाश, हे आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश.